ठाण्यात मुसळधार पावसामुळे झाडे पडण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय. ठाणे महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ पक्षानं प्रतिकात्मक आंदोलन करत आयुक्तांना निवेदन दिले. ठाणे शहरात मुसळधार पावसादरम्यान झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ठाणे महापालिका प्रशासनाविरोधात प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं. यावेळी ठाकरे गटाचे ठाणे शहर महानगर संघटक महेश कदम यांनी अंगावर पडलेल्या झाडाच्या फांद्या घेऊन नाट्यमय पद्धतीनं आंदोलन केलं. या आंदोलनात ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला आघाडीच्या पदाधिकारी तसंच पक्षाचे अन्य कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पावसाळ्यापूर्वी वृक्ष छाटणीची कामं योग्य पद्धतीनं न झाल्यामुळे शहरात वारंवार झाडं कोसळण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. तसंच या प्रकरणी जबाबदार महापालिका अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात यावं अशी मागणी देखील करण्यात आली आहे. या आंदोलनानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन सादर केले. याच घटनेचा प्रशासनाचा निषेध म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे ठाणे जिल्हा शिवसेना शाखेतर्फे सन्माननीय माजी खासदार राजनजी विचारे साहेब असतील, सन्माननीय केदारजी दिघे साहेब असतील, जिल्हा प्रमुख आमचे नरेशजी मणेरा साहेब असतील, अनिलजी गाडवे असतील, संजय तरे असतील, आमच्या सगळ्या महिला आघाडी रणरागिणी यांच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही प्रशासन निषेध म्हणून ह्या ठाणे महापालिकेतील सगळ्यात भ्रष्ट खातं म्हणजे ओळखलं जातं ते वृक्ष प्राधिकरण. त्या वृक्ष प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना फांद्या छाटण्यामध्ये अजिबात रस नसतो. कारण का फांदी छाटला तर ठाणेकर वाचू शकतो, पण फांदी छाटताना त्यांना 1 रुपया मिळत नसल्यामुळे फक्त त्यांना विकासकाच्या आडकाठी असलेले वृक्ष तोडण्यामध्ये जास्त रस असतो. कारण का त्यांना एका वृक्षाच्या मागे 5 लाख रुपयाची देवाणघेवाण होते. असं भ्रष्टाचार खात्यामधलं ह्या अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन देणार आहोत. आम्हाला माहिती आहे आयुक्त फक्त गुड मॉर्निंग गुड नाईटमध्येच गुंतलेले असतात. त्यांना फक्त त्यांच्या नेत्यांशी त्यांच्या उपमुख्यमंत्री असतील, नगरविकास खात्याचे मंत्री असतील, त्यांनाच फक्त फीडबॅक द्यायमध्ये जास्त इंटरेस्टिंग असतात. पण लक्षात ठेवा 27 लाख ठाणेकरांच्या बाजूने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष 24 तास अहोरात्र उभं राहणार आहे. हे धर्मवीर आनंदगे साहेबांची आम्हाला शिकवण आहे, वंदे बाळासाहेब ठाकरेंची आम्हाला शिकवण आहे. त्यामुळे जिथे जेव्हा ठाणे संकटात असेल तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपूर्ण ठाणे जिल्हा त्या जनतेच्या पाठीशी उभी राहणार आहे. ठाण्यात मुसळधार पावसादरम्यान झाडे पडण्याच्या घटना सुरूच आहेत. वागळे इस्टेट येथील हाजोरी परिसरात परिवहन कार्यालयासमोर भल्या मोठ्या झाडाची फांदी कोसळून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील हाजोरी येथे परिवहन कार्यालयासमोर आज भल्या मोठ्या झाडाची फांदी अचानक कोसळली. या दुर्घटनेत तेथून जात असलेली एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केलं. जखमी व्यक्तीला तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान हवामान विभागाने ठाणे परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केले. सतत घडणाऱ्या झाडे कोसळण्याच्या घटनांमुळे शहरातील धोकादायक झाडांच्या पाहणी आणि छाटणीच्या कामांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या उपाययोजना पुरेशा होत्या का याबाबत नागरिकांकडूनही चिंता व्यक्त केली जात असून या प्रकरणी महापालिकेची भूमिका काय असणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. मुंब्रा परिसरात पाणीपुरवठ्याच्या वॉलवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नगरसेवक शानू पठाण आणि MIMचे नेते युनिस शेख यांच्या समर्थकांमध्ये उशिरा रात्री तणाव निर्माण झाला. दोन्ही गट आमनेसामने आल्यानं काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मुंब्र्यातील 30 आणि 32 क्रमांकाच्या प्रभागातील पाणी पुरवठ्याच्या वॉलवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नगरसेवक शानू पठाण आणि MIMचे नेते युनिस शेख यांच्या समर्थकांमध्ये रात्री उशिरा वाद निर्माण झाला.
मिळालेल्या माहितीनुसार 30 क्रमांकाच्या प्रभागातील पाण्याचा वॉल वळवून 32 क्रमांकाच्या प्रभागाकडे पाणी पुरवठा केला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता। याच मुद्द्यावरून दिवसभर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू होते। त्यानंतर रात्री दोन्ही नेते आपल्या समर्थकांसह घटनास्थळी पोहोचल्यानं वातावरण तापलं। दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर बाचाबाची झाली आणि त्याचं रूप धक्काबुक्की आणि किरकोळ झटापटीत झाल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान माजी नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि दोन्ही गटांना शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली। या प्रकरणी पुढील कारवाई पोलीस करत आहेत। ठाणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका व्यापाऱ्यांनाही आता बसू लागला असून जांभळी नाका मार्केट परिसरातील अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झाले। दुकानदारांनी या विरोधात प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे। ठाणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जांभळी नाका मार्केट परिसर जलमय झालाय। साचलेल्या पाण्यामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं असून व्यापाऱ्यांना मालाचं नुकसान सहन करावं लागत आहे। दुकानदारांच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत आहे। वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। दरवर्षी पावसाळ्यात दुकाने पाण्याखाली जात असल्याने व्यवसायावर मोठा परिणाम होत असून प्रशासनाने तातडीनं जलनिस्सारण व्यवस्थेत सुधारणा करून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे। रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळकर यांचा कोपरी विभागातील सखल भागांचा पाहणी दौरा। ठाणे जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांनी कोपरी विभागातील सखल भागांची प्रत्यक्ष पाहणी केली। मुसळधार पावसामुळे पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। कोपरी विभागातील 12 बंगला परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते। या ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं निदर्शनास आले। महापौरांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेतला आणि पाण्याचा त्वरित निचरा करण्याचे आदेश दिले। तसंच उघडे असलेले मॅनहोल तातडीने झाकण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या। त्यानंतर त्यांनी कोपरीतील शंकर मंदिरासमोरील रस्त्याची पाहणी केली। मुसळधार पावसामुळे अनेक चेंबर ओव्हरफ्लो झाल्याचं आढळून आलं। त्यामुळे चेंबर त्वरित स्वच्छ करून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याचे निर्देश महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। या पाहणी दरम्यान झाडांच्या छाटणीनंतर रस्त्याच्या कडेला पडून असलेल्या फांद्याही त्यांच्या निदर्शनास आल्या, त्या तातडीने हटवण्याचे आदेश देण्यात आले। तसंच विकास कामांदरम्यान संपूर्ण फुटपाथ पत्र्यांनी बंद करण्यात आल्यामुळे पादचारी, विशेषतः शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना अडचणी निर्माण होत असल्याचं त्यांनी नमूद केलं। फुटपाथ तातडीनं मोकळा करून सुरक्षित पादचारी मार्ग उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत। महापौरांनी ठाणे पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या बोगद्यालाही भेट देऊन पाहणी केली। भरतीच्या काळात या बोगद्यात पाणी साचण्याची समस्या कायम असल्यानं त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीनं कार्यवाही करावी असे त्यांनी निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत। रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने सतर्क राहून आवश्यक ती सर्व उपाययोजना तात्काळ राबवाव्यात असं आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर यांनी केलं आहे। सतत 3 दिवस 4 दिवस पाऊस चालूच आहे आणि आज प्रत्येक ठिकाणी ठाणे शहरामध्ये आपला पाहणी दौरा चालू आहे। आज कोपरी भागामध्ये पाहणी दौरा घेतलाय, कारण 12 बंगला या परिसरामध्ये आणि महादेव मंदिर आणि सिडको या ठिकाणी जे सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं
त्यासाठी आपली सर्व अधिकारी टीम, सहाय्यक आयुक्त, आपले शिवसेने पक्षाचे सर्व महिला, आपले जयप्रकाश कोटवानी साहेब, आपण सर्वांसमेत आज हा दौरा घेतला आहे. एक झाड इथे पडलेलं आहे, एक बांधकाम चालू आहे सोसायटीचं. सोसायटीच्या विकासकाने पूर्ण फुटपाथ जाम करून टाकला आहे आणि कुठलीही परमिशन न घेता आज त्याने हे सगळं हे करून टाकलंय. त्याची पाणी दौरा आपण केलेला आहे. तसं कोपरीमध्ये बघायला गेलं तर कुठेच पाणी जास्त प्रमाणात भरत नाही आहे. जे उघडे चेंबर आहेत त्याची तपासणी केली, ज्याच्यावर झाकणं नाहीये ती बरोबर लावायला सांगितलेले आदेश दिलेले आहेत. आणि आज ठाणे शहरामध्ये जो काही किंवा महाराष्ट्रामध्ये जो काही पावसाचा तुम्हाला भर दिसतोय त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबही आपल्या सतत संपर्कात आहे. आज खासदार नरेशजी म्हस्के साहेब हेही माझ्या बरोबर आपत्कालीनला भेट दिली आणि ठाणे शहरात जिथे जिथे सकल भाग आहे, पाणी भरत आहे, त्या ठिकाणी कशी व्यवस्था आहे, यंत्रणा व्यवस्थित चालू आहे की नाही हे व्यवस्थित बघितलं जात आहे. मॅडम,